राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेतेगण मंडळी मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या सर्वांच्या सोबत गाव, रस्ता, तांडा, ओढी सगळीकडे जाऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांना उद्बोधन प्रबोधन करत आहेत असे सर्व सन्माननीय व्यासपीठ. मित्रहो, तुम्ही आणि मी या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. शेवटचे काही तास तुमचं आणि माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बाकी आहे. आणि हे शेवटचे काही तास हे तुम्हाला आणि मला डोळ्यात तेल घालून या ठिकाणी आपलं जे मताचं पीक, जी रास तुमच्या सगळ्याच्या कष्टाने या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आपण उभी केलेली आहे ती जमा करण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रचंड असे कष्ट या ठिकाणी घ्यायचे आहेत की नाही? एकदा जोरदार सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. देणार ना सगळेजण? हिकमत दादा तुम आगे बढ़ो, हिकमत दादा तुम आगे बढ़ो. आपला जबरदस्त निर्धार आहे आणि जबरदस्त संकल्प आहे. आवाज पण तसाच गेला पाहिजे, बरोबर आहे ना? आवाज असा गेला पाहिजे की समोरच्याचं काळीच फाटलं पाहिजे, है ना? आणि हा आवाज कोणाचा आहे? आवाज कुणाचा? शिवसेनेचा, बरोबर आहे की नाही? हा काही मागच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही. त्यामुळे जरा जोरदार सगळ्यांनी घोषणा द्यायचं. आन बान शान, आन बान शान, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मित्र हो, मागच्या 25 वर्षापासून या घनसावंगी तालुक्यामध्ये तुम्ही आणि मी एक सक्षम उमेदवार हा समोरच्या माणसाला गाडण्यासाठी मिळावा याची या ठिकाणी वाट पाहत होतो. आणि मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय हिकमतदादा उडान यांनी क्षणोक्षणी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की हो, मीच तो पैलवान आहे, मीच तो उमेदवार आहे की जो या भ्रष्ट माणसाला या जमिनीमध्ये गाडू शकतो. तुम्हाला माहिती आहे मित्र हो, 2001 ला स्वर्गीय अण्णासाहेब दादा यांनी या घनसावंगी तालुक्यासाठी एक स्वप्न पाहिलं होतं. आणि ते जर स्वप्न काय होतं तर या ज्या पद्धतीनं अंबड तालुक्याला समर्थ सहकारी साखर कारखाना आहे त्याच पद्धतीनं रेणुका सहकारी साखर कारखाना हा घनसावंगी तालुक्याला उभा करू आणि उभा करून या भागातल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू. परंतु त्यांनी हा कारखाना उभा करण्याचा संकल्प केला. वेगवेगळ्या पद्धतीच्या मंजुऱ्या त्या ठिकाणी घेतल्या. परंतु मंजुऱ्या घेतल्यानंतर तो कारखाना या ठिकाणी पूर्ण होऊ नये म्हणून तत्कालीन मंत्र्यांनी या ठिकाणी घाट घातला आणि नवीन सागर सहकारी साखर कारखाना घनसावंगी तालुक्याचा म्हणून या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. करण्याबद्दल कुणाचंही काही दुमत नाही. ज्याच्यामध्ये हिम्मत असेल, ज्याच्यामध्ये ताकद असेल त्या माणसांनी शेतकऱ्यासाठी जरूर काम करावं. परंतु
एखादा माणूस जर तळमळीनं पुढं होऊन शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं या ठिकाणी पुढाकार घेत असेल तर त्याच्या हातून काम होऊ नये ही कपट नीती या ठिकाणी या माणसाने केली आणि रेणुका सहकारी साखर कारखान्याच्या पुढच्या सर्व परवानग्या या माणसाने या ठिकाणी थांबवल्या। परिणाम रेणुका सहकारी साखर कारखाना पूर्ण होऊ शकला नाही। शेवटपर्यंत अण्णासाहेब दादांनी हा कारखाना उभा करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला, परंतु त्यांना या ठिकाणी यश आलं नाही। सागर सहकारी साखर कारखाना तुमच्या आणि माझ्या खिशातून कष्टाचे पैसे घेऊन शासनाला लुबाडून या ठिकाणी उभा केला। परिणाम काय झाला? काही काळांमध्येच सागर सहकारी साखर कारखाना हा त्यांनी तुम्हाला आणि मला न कळू देता समर्थ कारखान्यामध्ये विलीन केला। ज्या घनसावंगी तालुक्याच्या नावाने हा सागर साखर कारखाना तुम्ही उभा केला, ज्या घनसावंगी तालुक्याच्या शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे उभा केले, ज्या घनसावंगी तालुक्याच्या नावावरती तुम्ही शासनाकडून निधी उपलब्ध केला, तो आमचा कारखाना हा तुम्ही आमचा ठेवला नाही, तर तो अंबड तालुक्याच्या समर्थ सहकारी साखर कारखान्यामध्ये वर्ग केला। आम्हाला तुम्ही कारखान्याविना या ठिकाणी केलं आणि हे केल्यानंतर पुढची तुमची कपट नीती अशी आहे की हा सागर कारखाना समर्थमध्ये विलीन करून समर्थ कारखान्यावरती स्वतःच्याच मुलीला तुम्ही चेअरमन केलं आणि तो समर्थ सहकारी साखर कारखाना ज्यावरती तुम्ही 600 कोटी रुपयाचा बोजा करून तो समर्थ सहकारी साखर कारखाना हा आता तुम्ही खाजगीकरणाकडे घेऊन चाललेले आहात। मित्र हो, सागर असेल समर्थ असेल, तुमच्या आणि माझ्या कष्टामधून उभा राहिलेला हा कारखाना आहे। हा कदापि या भागातला शेतकरी खाजगी कारखाना होऊ देणार नाही। तुम्ही कितीही ठरवलं की हजारो एकरची जमीन, करोडो रुपयाची मालमत्ता तुम्ही स्वतःच्या कुटुंबाच्या नावावरती या ठिकाणी कराल, तर ते आम्ही कदापि या ठिकाणी होऊ देणार नाही। कारण या घनसावंगी तालुक्यामधला प्रत्येक युवक आज जागा झालेला आहे। तुम्ही कशा पद्धतीनं या तालुक्याची पिळवणूक करता, कशा पद्धतीनं तुम्ही या भागातले पुढारी संपवले, कशा पद्धतीनं तुम्ही गावागावातला कार्यकर्ता संपवला, कशा पद्धतीनं तुम्ही शेतकरी संपवला, हे सर्व आता या तालुक्यातल्या सर्व युवकांना कळालेलं आहे, माहीत झालेलं आहे। त्यामुळं आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ठरवून टाकलेलं आहे की येणाऱ्या 20 तारखेला टोपे अँड कंपनीचं दुकान हे बंद झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आमच्यावर अनेक अन्याय केले, परंतु हा अन्याय बघणारा कोणी ना कोणीतरी ईश्वर या जगामध्ये शिल्लक आहे। आणि म्हणूनच स्वतःचा उत्तम व्यवसाय असताना सुद्धा, स्वतःची उत्तम नोकरी असताना सुद्धा माझ्या भागातल्या गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचं काम कुणीतरी इंग्रजाची अवलाद या ठिकाणी करत आहे, हे तुम्हाला कळालं। आणि डॉक्टर हिकमत दादा उडान हे आज या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या मदतीसाठी 2014 पासून या ठिकाणी आलेले। मित्र हो, मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या पक्षामध्ये होतो, तात्या त्या पक्षामध्ये होते, व्यासपीठावरचे अनेक कार्यकर्ते हे त्या पक्षामध्ये होते। 2014 पर्यंत आम्हाला महत्व नव्हतं, पण जशी का दादाची एंट्री या घनसावंगी विधानसभेमध्ये झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सुद्धा महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे।
कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये हे आहे की या माणसाने ज्यांनी गावामधल्या छोट्या छोट्या राजकारणामधून आमच्यावरती सूड उगवला, त्या माणसाचा बदला कोणी ना कोणीतरी घेतला पाहिजे. आणि त्याला सुद्धा कळालं की या माणसाला पुरून उरणारा एक माणूस आपल्या भूमीमधला या ठिकाणी जन्मलेला आहे आणि तो रोज या ठिकाणी संघर्ष करत आहे आणि तो म्हणजे डॉक्टर हिकमत दादा उडान. आणि म्हणून वरून जरी दिसत नसलं तरी सुद्धा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांची मनोमन इच्छा अशी आहे की हिकमत दादाच या वर्षी आमदार झाले पाहिजे. म्हणून या संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्याला मी आवाहन करेल की तुम्ही सगळेजण कृपया करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सुद्धा जाऊन भेटा, त्यांचे सुद्धा पाय धरा, त्यांच्या किचन मध्ये जा. कारण त्या किचन मध्ये सुद्धा आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. लाडकी बहीण ही तुमच्या सोबत या संघर्षासाठी दिलेली आहे. त्या लाडक्या बहिणीला साथ घाला आणि सांगा की 20 तारखेला तुम्हाला आणि मला परिवर्तन करायचंय आणि त्या परिवर्तनासाठी या भावाला तुम्ही मदत करा. ती बहीण नक्कीच रूपाने नक्कीच तुम्हाला आणि मला या ठिकाणी साथ देईल. म्हणून मित्रहो, या संकल्प मेळाव्यामध्ये, या निर्धार मेळाव्यामध्ये, या संघर्ष करण्याच्या समोर तुम्हाला आणि मला संकल्प घ्यायचा आहे की हा भ्रष्टाचारी माणूस, कपटनीती करणारा माणूस आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला गाडायचा आहे आणि धनुष्य बाण या निशाणीवरती शिक्का मारायचा आहे आणि बहुमताने हिकमत दादा यांना या ठिकाणी निवडून द्यायचंय. देणार ना सगळेजण? हात वर करा. जय भवानी, जय भवानी. हिकमत दादा तुम आगे बढ़ो, हिकमत दादा तुम आगे बढ़ो. धन्यवाद. धन्यवाद दादा.